साडी हा प्रत्येक महिलेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। कितीही फॅशन आली आणि गेली तरी साडीची फॅशन कधीही जुनी होत नाही। आपण कितीही चांगली साडी घातलेली असू द्या, पण समोरच्या महिलेने कोणती साडी घातली याकडे प्रत्येक महिलेचं लक्ष हे असतंच। यावरून साडी हा महिलांचा किती आवडीचा विषय आहे, किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्याला समजतं। सगळ्यांनाच माहिती आहे की साडीचा ओव्हरऑल लुक हा पूर्ण ब्लाउजवरती डिपेंड असतो। आपण ब्लाउज कोणत्या पद्धतीचे घालतोय, कशा प्रकारे ब्लाउज स्टिच करून घेतोय यावरती आपल्या साडीचा ओव्हरऑल लुक हा ठरत असतो। म्हणजे आपण जर महागातली साडी घालू आणि त्यावरती जर आपण ब्लाउज चांगला नाही शिवला, परफेक्ट मापाचा नाही शिवला तर आपला लुक अजिबात चांगला दिसणार नाही। पण आपली साडी जर सिंपल असेल, एकदम साधी असेल आणि त्यावरती जर आपण ब्लाउज छान शिवला, एकदम सुंदर असा ब्लाउज त्यावरती आपण स्टिच करून घेतला तर त्यामध्ये आपला लुक हा आकर्षक दिसणारच आहे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण कशा प्रकारे साडी आणि ब्लाउज मिक्स अँड मॅच करू शकतो आणि कशा प्रकारे एक सुंदर ब्लाउज साडीसाठी निवडू शकतो। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर चला बघूया त्या 10 टिप्स कोणत्या आहेत। टिप नंबर 1, साडी घेताना साडी बरोबर ब्लाउज पीस दिलेला असतो। आपण बऱ्याच वेळा साडी बरोबर आलेला ब्लाउज पीस स्टिच करून घेतो, पण काही वेळा काय होतं, काही साड्यांवरचे ब्लाउज हे जुने झालेले असतात किंवा ते आपल्याला प्रॉपर फिटिंग मध्ये बसत नाहीत किंवा ते ब्लाउज घालून आपल्याला खूप जास्त बोर झालेलं असतं किंवा त्या ब्लाउजच्या डिझाईन्स आउट ऑफ ट्रेंड झालेल्या असतात। त्यामुळे अशा साड्यांवरचे ब्लाउज आपल्याला घालता येत नाहीत। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, त्यासाठी आपल्याला त्या साडीवरती एक वेगळा ब्लाउज पीस स्टिच करून घ्यायचा असतो किंवा आपण जेव्हा साडी विकत घेतो तेव्हा साडी बरोबर रनिंग ब्लाउज पीस आलेला असतो, म्हणजे साडीच्या रंगाचाच ब्लाउज पीस त्यामध्ये आलेला असतो। अशा वेळी आपल्याला वेगळा ब्लाउज पीस घेऊन स्टिच करायचा असतो। पण अशा वेळी आपल्याला नेमकं कळत नाही की साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस किंवा साडीला मॅच होणारा ब्लाउज कसा निवडायचा। जर तुम्हाला साडी बरोबर आलेला ब्लाउज स्टिच करून घ्यायचा नसेल आणि त्या साडीवरती तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस घालायचा असेल तर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कसा निवडायचा, त्यासाठी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचे आहेत। यावरून तुम्हाला कुठल्या साडीवरती आपण कुठला ब्लाउज निवडला पाहिजे हे समजेल। त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करायचे आहेत। नंबर 1, सिंपल आहे, तुमच्या साडीच्या काठांचा जो रंग आहे तो रंग कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस म्हणून निवडायचा। टिप नंबर 2, जर तुमच्या साडीच्या काठांमध्ये एकापेक्षा जास्त रंग असतील तर त्यामधला कुठलाही एक रंग तुमच्या ब्लाउजचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस म्हणून निवडायचा। टिप नंबर 3, तुमच्या साडीमध्ये जी काही डिझाईन असेल, जसे की फ्लोरल प्रिंट असेल, वर्क असेल किंवा कुठल्याही रंगाची जर डिझाईन तुमच्या साडीमध्ये असेल, त्या साडीमध्ये जो कलर कमीत कमी आहे त्या रंगाचा ब्लाउज तुमच्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस म्हणून निवडायचा। जसं की आता मी मस्टर्ड येलो कलरची साडी घातलेली आहे आणि ही साडी पूर्णपणे प्लेन आहे, फक्त या साडीला साईडला थोडेसे अशा रंगाचे काट आहेत की ग्रीनिश कलरमध्ये काट आहेत, तशाच रंगाचा ब्लाउज मी वेअर केलेला आहे। हा ब्लाउज या साडीवरचा नाही, मी दुसऱ्या साडीवरचा ब्लाउज मिक्स अँड मॅच करून वेअर केलेला आहे, तरी सुद्धा या साडीला खूप सुंदर लुक आलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे साडी आणि ब्लाउज मिक्स अँड मॅच नक्कीच करू। काही वेळा आपण साडी विकत घेतो कारण ती साडी आपल्याला खूप आवडलेली असते, त्या साडीची डिझाईन असू दे, कलर असू दे, आपल्याला प्रचंड आवडलेला असतो आणि म्हणूनच आपण साडी विकत घेत असतो। साडी विकत घेतल्यानंतर जर तुम्हाला साडीमध्ये जर रनिंग ब्लाउज पीस दिलेला असेल आणि तोच ब्लाउज पीस तुम्हाला स्टिच करायचा असेल, साडीवरती तो ब्लाउज पीस उठून दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो ब्लाउज तुम्ही स्टिच करणार आहात तो थोडा डिफरंट पद्धतीने स्टिच करायचा आहे। तुमच्या साडीचा रंग हा तुमच्या ब्लाउजच्या रंगासारखाच असणार, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ब्लाउज स्टिच करून घ्यायचा आहे की तुमच्या साडीवरती तो जेव्हा तुम्ही ब्लाउज घालाल तो ब्लाउज त्या साडीवरती उठून दिसेल। ते तुम्ही स्लीव्ज मध्ये डिफरंट डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता। जसं की ब्लाउजच्या स्लीव शिवताना तुम्ही काय करू शकता, तुम्ही साडीच्या रंगाचं नेट आणून ब्लाउजला बसवू शकता, मग त्याची तुम्ही पफ स्लीव्ज बनवू शकता किंवा फ्रिलवाले स्लीव्ज बनवू शकता। यामुळे तुमच्या ब्लाउजला एक वेस्टर्न लुक येण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते किंवा तुम्ही फुल स्लीवचे ब्लाउज त्यामध्ये नक्कीच ट्राय करू शकता। जसे की नेटमध्ये तुम्ही चुडी स्लीव शिवू शकता, यामुळे तुमच्या साडीला एक वेस्टर्न लुक येण्यासाठी मदत होते आणि त्या साडीवरचा जरी तुम्ही ब्लाउज वेअर केला तरी सुद्धा एक सुंदर लुक तुम्हाला मिळण्यासाठी मदत होते। टिप नंबर 3, गोल्डन ब्लाउज। आता तुम्ही बघितलेलंच असेल, पार्टीवेअर साडी असू दे, काठपदर साडी असू दे किंवा कुठलीही टिश्यूची सिल्कची साडी असू दे, त्यामध्ये गोल्डन जरीही असतेच। वेळा काय होतं, आपल्याला साडीवरचा जो ब्लाउज असतो तो बसत नाही किंवा साडीवरचा ब्लाउज आपल्याला स्टिच करून घ्यायचा नसतो किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नसतो। अशा वेळी गोल्डन रंगाचा ब्लाउज तुम्ही कुठल्याही साडीवरती अगदी बिनधास्तपणे मॅच करू शकता, कारण गोल्डन रंगाचा ब्लाउज कुठल्याही साडीवरती, सिल्कच्या साडी असू दे, पार्टीवेअर साडी असू दे, अशा प्रकारच्या साडीवरती परफेक्टली जातो। त्यामुळे गोल्डन रंगाचा एक तरी ब्लाउज तुमच्याकडे असायला। नंबर 4, जर तुमची साडी खूप जास्त प्लेन असेल तर अशा साडीवरती तुम्ही प्रिंटेड ब्लाउज वेअर करा आणि जर तुमची साडी खूप जास्त प्रिंटेड अशा प्रिंटेड साडीवरती तुम्ही प्लेन ब्लाउज वेअर करा। काय होतं, जर तुम्ही प्रिंटेड साडी घातलेली असेल आणि अशा प्रिंटेड साडीवरती जर तुम्ही प्रिंटेड ब्लाउज वेअर केलेला असेल तर यामुळे काय होतं, वरून खालपर्यंत तुमचा लुक हा एकसारखा दिसतो आणि तुमचा ब्लाउज साडीवरती उठून दिसत नाही आणि तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा त्यामध्ये अजिबात उठून दिसत नाही। जर तुम्हाला उठून दिसायचं असेल तर तुम्ही साडीला कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस नक्कीच वेअर करा। म्हणजे जर तुम्ही प्लेन साडी घातलेली असेल तर प्लेन साडीवरती तुम्ही प्रिंटेड ब्लाउज नक्कीच वेअर करा। जर तुम्ही प्लेन साडी घातलेली असेल आणि त्यावरती जर प्लेनच ब्लाउज तुम्ही वेअर केला तर
त्यामध्ये सुद्धा तुमचा लुक अजिबात चांगला नाही दिसणार। त्यामुळे जर तुम्ही प्लेन साडी घातलेली असेल तर त्यावरती तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज वेअर करायचा आहे आणि प्रिंटेड साडी घातलेली असेल तर त्यावरती तुम्ही प्लेन ब्लाऊज वेअर करायचा। नंबर 5, मोनोक्रोमॅटिक लुक साडीमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच काय, जर तुम्ही रेड कलरची साडी घातलेली असेल तर रेड कलरवरती तुम्ही लाईट रेड कलरचा ब्लाऊज किंवा मरून कलरचा ब्लाऊज त्यावरती निवडू शकता। डार्क ग्रीन कलरच्या साडीवरती तुम्ही लाईट ग्रीन कलरचा ब्लाऊज नक्कीच निवडू शकता। त्याचबरोबर डार्क पिंक कलरच्या साडीवरती तुम्ही लाईट पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच निवडू शकता। अशा प्रकारे तुम्ही मोनोक्रोमॅटिक लुक नक्कीच क्रिएट करू शकता। यामुळे तुमचा लुक क्लासी दिसण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि तुम्हाला साडीवरती कशा प्रकारे मिक्स अँड मॅच करता येईल हे सुद्धा समजेल। नंबर 6, साडीच्या फॅब्रिकनुसार ब्लाऊज कसा निवडायचा। म्हणजेच काय, जर तुमची साडी कॉटनची असेल आणि कॉटनच्या साडीवरती जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल तर कॉटनच्या साडीवरती कॉटनच्या फॅब्रिकचाच ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्यायचा आहे। कॉटनच्या साडीवरती सिल्कचा ब्लाऊज किंवा वेल्वेटचा ब्लाऊज अजिबात स्टिच करून घ्यायचा नाही, त्यामध्ये तुमचा लुक अजिबात चांगला नाही येणार। त्याचबरोबर सिल्कच्या साडीवरती तुम्ही सिल्कचाच ब्लाऊज पीस निवडायचा आहे, त्यावरती कॉटनचा ब्लाऊज पीस अजिबात घालायचा नाही। ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, काय ज्या फॅब्रिकची तुमची साडी आहे त्या फॅब्रिकचाच ब्लाऊज तुम्ही निवडायचा आहे। नंबर 7, बॉडी टाईपनुसार ब्लाऊज कसा निवड। काय करतो, एखाद्या लेडीजने छान असा ब्लाऊज घातलेला असतो आणि ती ब्लाऊज डिझाईन आपल्याला खूप आवडते, मग आपण तशाच प्रकारचा ब्लाऊज आपल्यासाठी शिवून घेत असतो। पण तो ब्लाऊज घालतो तेव्हा त्या ब्लाऊजमध्ये आपला लुक अजिबात चांगला नाही दिसत। मग आपल्याला वाटतं की तिला किती छान दिसत होती ही ब्लाऊज डिझाईन, आपण घातल्यानंतर आपल्याला का छान दिसत नाही। तर यामध्ये तुम्ही तुमचा बॉडी टाईप लक्षात घेतला नाही। तुम्हाला साडीमध्ये चांगला लुक हवा असेल तर तुम्ही तुमचा बॉडी टाईप लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणाल हा बॉडी टाईप कसा ओळखायचा, तर बाकीचं काहीही डोक्यात घेऊ नका, एवढंच लक्षात ठेवायचं, जर तुम्ही हेवी वेटच्या असाल किंवा तुमची अपर बॉडी जर हेवी असेल तेव्हा ब्लाऊजचे नेक शिवताना खूप जास्त क्लोज नेकच्या डिझाईन्स नेकमध्ये अजिबात ट्राय करायच्या नाहीत। जसे की बोटनेक असेल, कॉलर असेल किंवा कुठलीही दुसरी ब्लाऊज डिझाईन जी की खूप क्लोज असते नेकच्या, अशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन अजिबात ट्राय करायच्या नाहीत। अशा प्रकारच्या ब्लाऊज डिझाईनमुळे तुमची अपर बॉडी अजून हेवी दिसते। शिवाय ब्लाऊजच्या स्लीव शिवताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचे आर्म्स जास्त मोठे असतील, म्हणजे जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाऊजच्या स्लीव शिवताना शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीवलेस स्लीव्ज अजिबात स्टिच करायच्या नाहीत। त्याऐवजी तुम्ही फुल स्लीव्स ट्राय करू शकता किंवा कोपऱ्यापर्यंत स्लीव्स तुम्हाला खूप सुंदर दिसतील। उलट जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर काय करायचं आहे, ब्लाऊजला आतल्या बाजूने तुम्ही पॅड बसवून घ्या। स्लीव्समध्ये तुम्ही वेगवेगळे डिफरंट डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता, जसं की तुम्ही फ्रिलवाले ब्लाऊज शिवू शकता, फुल पफचे स्लीव्स तुम्ही शिवू शकता किंवा तुम्ही कॉलरवाले ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये काय होतं, तुमची अपर बॉडी थोडीशी हेवी दिसते आणि तुमचा लुक त्यामध्ये परफेक्ट दिसण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर खूप जास्त वर्क केलेले ब्लाऊज असतील किंवा खूप जास्त मोठ्या प्रिंटवाले ब्लाऊज असतील ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत, कारण काय होतं, यामध्ये तुमचं शरीर हे भरल्यासारखं दिसतं आणि त्यामध्ये तुम्ही अजून जाड दिसता। त्यामुळे तुम्ही एकदम प्लेन ब्लाऊज किंवा एकदम छोट्या प्रिंटवाले ब्लाऊज निवडायचे आहेत। त्या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही छान वर्कवाले ब्लाऊज नक्कीच घालू शकता। यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत